इयत्ता 9वी विषय इतिहास पाठ दुसरा भारत 1960 नंतरच्या घडामोडी. मित्रांनो, या पाठात यापूर्वी आपण 1960च्या दशकात घडलेल्या घटना आणि 1970च्या दशकात घडलेल्या घटनांचा अभ्यास केला. आता आपण 1980च्या दशकात घडलेल्या घटनांविषयी जाणून घेणार आहोत. मित्रांनो, या दशकात भारतीय राजकीय व्यवस्थेला अनेक नव्या आव्हानांना सामोरे जावे लागले. पंजाबमध्ये शीखांनी स्वतंत्र खलिस्तान राज्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले. अनेक संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि या आंदोलनाने अतिशय उग्र स्वरूप धारण केले. या आंदोलनास पाकिस्तानचाही पाठिंबा होता, त्यामुळे हे आंदोलन अधिकच चिघळले. 1984मध्ये अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात काही अतिरेक्यांनी आश्रय घेतला आणि हिंसाचारी कारवायांना सुरुवात केली. या अतिरेक्यांना या सुवर्ण मंदिरातून बाहेर काढण्यासाठी भारतीय लष्कर पाठवावे लागले. त्यामुळे शीखांच्या मनामध्ये भारत सरकारविषयी रोष निर्माण झाला आणि त्यातूनच 31 ऑक्टोबर 1984 रोजी श्रीमती इंदिरा गांधींच्या सुरक्षारक्षक पथकातील शीख रक्षकांनीच त्यांची हत्या घडवून आणली. याच कालखंडात ईशान्येकडील भारतात उल्फा संघटनेच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन घडून आले. उल्फा म्हणजेच युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम ही संघटना आसाम राज्यात कार्यरत आहे. प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर 1984मध्ये राजीव गांधी यांनी प्रधानमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली. त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेत आणि विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अनेक सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्याकांच्या समस्या सोडविण्यात राजीव गांधींनी पुढाकार घेतला. तमिळ समुदायाला देशांतर्गत स्वायत्तता देऊन एकसंध श्रीलंकेच्या कल्पनेला त्यांनी पाठिंबा दिला होता, परंतु त्यांच्या या संदर्भातील प्रयत्नांना यश आले नाही. त्यानंतरच्या काळात संरक्षण सामग्री आणि विशेषतः बोफोर्स कंपनीकडून लांब पल्ल्याच्या तोफा खरेदी संदर्भात झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात त्यांच्यावर बरीच टीका झाली. राजकीय भ्रष्टाचार हा या काळातील निवडणुकांचा एक महत्त्वाचा मुद्दा बनला आणि या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा पराभव झाला. यानंतर विविध पक्ष एकत्र येऊन जनता दलाचे विश्वनाथ प्रताप सिंग भारताचे प्रधानमंत्री झाले. इतर मागासवर्गीयांसाठीचे आरक्षण धोरण हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे योगदान मानले जाते. पक्षातील अंतर्गत वादविवादामुळे ते फार काळ प्रधानमंत्री पदावर राहू शकले नाहीत. 1990मध्ये चंद्रशेखर हे भारताचे प्रधानमंत्री झाले. त्यांचेही सरकार अल्पकाळ टिकले. 1991मध्ये निवडणूक प्रचारादरम्यान श्रीलंकेतील लिट्टे या संघटनेने राजीव गांधींची हत्या केली. लिट्टे म्हणजेच लिबरेशन टायगर्स ऑफ तमिल ईलम ही संघटना भारताने दहशतवादी संघटना म्हणून घोषित केली व त्यासोबतचे सर्व संबंध संपुष्टात आणले. 1980च्या दशकाच्या शेवटी जम्मू आणि काश्मीरमधील असंतोषाला सुरुवात झाल्याचे दिसते. तेथील अतिरेकी कारवायांनी काश्मीरी पंडितांना तेथून निघून जाण्यास भाग पाडले. ही समस्या अधिकाधिक वाढतच गेली आणि तिने आता दहशतवादाचे स्वरूप धारण केले आहे. 1991 नंतरचे बदल. जगाच्या आणि भारताच्या इतिहासात 1991 हे वर्ष महत्त्वपूर्ण बदलाचे वर्ष ठरले आहे. सोव्हिएत युनियनचे या सुमारास विघटन झाले आणि जगातील शीतयुद्ध संपले. शीतयुद्ध म्हणजेच सोव्हिएत युनियन आणि संयुक्त अमेरिकन संस्थाने या दोन राष्ट्रांमध्ये 1945 नंतर म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर सतत तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं, परंतु या दोन्ही राष्ट्रांनी प्रत्यक्ष युद्धाची वेळ येऊ दिली नाही. परंतु ताणतणाव हा कायम राहिला. यालाच शीतयुद्ध असे म्हटलेले आहे.
हे शीतयुद्ध 1991मध्ये संपुष्टात आले. त्याचा अनेक देशांवर परिणाम झाला. भारतात पी.व्ही. नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखालील शासनाने भारतीय अर्थव्यवस्थेत अनेक बदल घडवून आणले. याच काळात अयोध्या येथील राम जन्मभूमीचा व बाबरी मशिदीचा प्रश्न ऐरणीवर आला आणि देशामध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले. 1996 ते 1999 या काळात भारताच्या लोकसभेत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. म्हणूनच अनेक प्रधानमंत्री या काळात सत्तेवर आल्याचे दिसते. यात अटल बिहारी वाजपेयी, एच.डी. देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजराल हे होते. अंतिमतः 1999मध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर आले आणि अटल बिहारी वाजपेयी हे भारताचे प्रधानमंत्री झाले. अटल बिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तानबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात त्यांना पर्यायाने भारताला यश प्राप्त झाले नाही. 11 मे 1998मध्ये भारताने आणखी 3 अणुचाचण्या घडवून आणल्या आणि स्वतःला अण्वस्त्रधारी राष्ट्र म्हणून घोषित केले. अण्वस्त्रधारी राष्ट्र अणुऊर्जा निर्माण करणारा व अणुऊर्जेचा अण्वस्त्रासाठी वापर करणारा देश म्हणून स्वतःला सिद्ध केले. 1999मध्ये काश्मीर प्रश्नावरून कारगिल येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एक युद्ध झाले. या युद्धातही भारताने पाकिस्तानचा पराभव केला. भारतीय अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण, आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक न्यायासह समाजवादी समाजरचना ही भारताच्या स्वातंत्र्यापासूनच भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये राहिली आहेत. भारताला उद्योग उभारून आधुनिकीकरण आणि स्वावलंबन प्राप्त करायचे होते. नियोजनाच्या आधारे सामाजिक न्यायावर आधारलेली अर्थव्यवस्था अस्तित्वात आणायची होती. म्हणूनच योजना आयोग निर्माण करण्यात आला आणि पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आली. 1991मध्ये नरसिंहराव शासनाने आर्थिक सुधारणा घडवून आणण्यास प्रारंभ केला. या आर्थिक सुधारणांना आर्थिक उदारीकरण असेही म्हणतात. भारताची आर्थिक व्यवस्था या धोरणामुळे भरभराटीस आली. भारतातील परकीय गुंतवणूक वाढली. उद्योग, वैज्ञानिक क्षेत्रातील कुशल व्यावसायिक भारतीयांनी भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत केली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगांनी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण केल्या. 1991 नंतर झालेल्या या बदलांचे वर्णन जागतिकीकरण असेही केले जाते. विज्ञान आणि तंत्रज्ञान. भारताने स्वावलंबनासाठी जे प्रयत्न केले त्यात 2 महत्त्वाच्या घटनांचा समावेश करता येईल. 1965मध्ये सुरू झालेल्या हरित क्रांतीचे जनक डॉक्टर M.S. स्वामीनाथन हे होते. त्यांनी नव्या शास्त्रीय तंत्राचा वापर करून अन्नधान्याचे उत्पादन वाढवले. डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या दुग्धोत्पादनातील सहकारी चळवळीच्या प्रयोगाने भारतात दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले. यालाच धवल क्रांती असेही म्हणतात. अणुशक्ती आणि अवकाश संशोधनाच्या क्षेत्रातही भारताने अधिक प्रगती केली आहे. डॉक्टर होमी भाभा यांनी भारतातील अणुशक्ती कार्यक्रमाचा पाया घातला. अणुशक्तीचा वापर वीज निर्मिती, औषधे आणि संरक्षण यांसारख्या शांततेच्या कामासाठी करण्यावर भारताचा भर होता. अवकाश तंत्रज्ञानातही भारताने भरीव कामगिरी केली आहे. 1975मध्ये आर्यभट्ट हा पहिला उपग्रह अवकाशात सोडण्यात आला. आज भारताकडे एक यशस्वी अवकाश कार्यक्रम असून त्या अंतर्गत अनेक उपग्रह अवकाशात सोडलेले आहेत. दूरसंचार क्षेत्रातही भारताने तितकीच प्रगती केलेली आहे. सामाजिक क्षेत्रातील बदल. याच दरम्यानच्या काळात भारताच्या सामाजिक क्षेत्रातही अनेक महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत.
यातील काही बदल हे महिलांच्या सक्षमीकरणाच्या समस्येशी संबंधित आहेत, तर काही वंचित घटकांच्या उन्नतीसाठी स्वीकारण्यात आलेल्या धोरणांशी संबंधित आहेत. देशातील महिला आणि बालकांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी 1985 मध्ये मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अंतर्गत महिला आणि बालविकास विभाग निर्माण करण्यात आला. स्त्रियांना सामाजिक न्यायाची हमी मिळावी आणि योजनांच्या कार्यवाहीस मदत व्हावी म्हणून जे कायदे करण्यात आले त्यात हुंडा प्रतिबंध कायदा, समान वेतन कायदा यांचा समावेश होता. 73व्या व 74व्या संविधान दुरुस्तीने स्थानिक शासन संस्थांमध्ये स्त्रियांसाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या. सुरुवातीला हे आरक्षण 33% इतकं होतं, पण महाराष्ट्र शासनाने सध्या हे आरक्षण 50% वाढविलेले आहे. संविधानकारांना असे वाटले होते की जातीव्यवस्थेमुळे भारतीय समाजातील काही समाज घटकांना सन्मान आणि समान संधीपासून वंचित राहावे लागले. या समस्येवर उपाय शोधण्यासाठी 1953 मध्ये काकासाहेब कालेलकर आयोग स्थापन करण्यात आला. 1978 मध्ये B.P. मंडल यांच्या नेतृत्वाखाली मागासवर्गीयांच्या समस्येचा विचार करण्यासाठी मंडल आयोगाची स्थापना करण्यात आली. विविध सेवा आणि संस्थांमध्ये मागास समाज घटकांना योग्य प्रतिनिधित्व उपलब्ध करून देण्यासाठी आरक्षणाचे धोरण स्वीकारण्यात आले. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या समाज घटकांना उच्चवर्णीयांची भीती, हिंसा आणि दडपशाही यांच्यापासून मुक्त राहून प्रतिष्ठेने आणि आत्मसन्मानाने जगता यावे म्हणून 1989 मध्ये शासनाने अत्याचार विरोधी म्हणजेच ॲट्रॉसिटी कायदा संमत केला. जागतिकीकरण. जागतिकीकरणाने अर्थकारण, राजकारण, विज्ञान व तंत्रज्ञान, समाज आणि संस्कृती अशा सर्वच क्षेत्रांमध्ये अनेक बदल घडवून आणले. यातील काही बदलांची चर्चा आपण केलेली आहे. जागतिक पातळीवरील अनेक क्षेत्रांमध्ये एक महत्त्वाचा देश म्हणून भारत उदयास आला आहे. G20 आणि ब्रिक्स यांसारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा भारत एक महत्त्वाचा सदस्य देश आहे. दूरसंचार तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील एक महत्त्वाची क्रांती भारताने अनुभवली आहे. भ्रमणध्वनी म्हणजेच मोबाईल आणि आंतरजाल सेवा म्हणजेच इंटरनेट, उपग्रहावर आधारित दूरसंचार सेवा संपूर्ण भारतभर पसरल्या आहेत. राजकीय क्षेत्रातही एक स्थिर लोकशाही कशी यशस्वीरित्या कार्य करत आहे हे भारताने जगाला दाखवून दिले आहे. याचा परिणाम म्हणून भारतीय लोकांच्या आणि विशेषतः युवकांच्या जीवनशैलीत खूपच बदल झाला आहे. हे बदल त्यांच्या आहारविषयक सवयी, पोशाख, भाषा, समजुती यातून दिसून येतात. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ व्यवस्थित पाहून झाला की पाठाखालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत सोडवा. धन्यवाद.